इथे आहे माझ्याकडे हा अगारो रॉयल स्टँड मिक्सर. आता याने आपली कामं बरीच सोपी होतील. हा दिसायला अत्यंत प्रीमियम असा लुक आहे याचा आणि अगदी कमी जागा व्यापतो. ही आहे याची पॉवर केबल. याच्यासोबत काही अटॅचमेंट्स देखील आहेत. त्यातलं पहिलं आहे हे विस्क. हे विस्क आपल्याला जी आपण क्रीम फेटतो केकची त्यासाठी याचा वापर होतो. हे आहे बीटर. केकचं बॅटर तयार करण्यासाठी हे हुक वापरलं जातं. आपल्याला जास्तीत जास्त उपयोगी पडणारं हे हुक आहे पीठ मळण्यासाठी किंवा कणिक मळण्यासाठी. इथे दिलेला आहे हा स्टेनलेस स्टीलचा जार. एकदम सुंदर क्वालिटीचा असा आहे आणि 5 लिटर याची कपॅसिटी आहे. याला 8पर्यंत स्पीड लेवल आहे आणि शिवाय याच्यासोबत याला पल्स मोड देखील आहे. यामध्ये किती स्पीड कशासाठी वापरायचा हे इथे वरती दिलेलं आहे. या स्टँड मिक्सरला ओव्हरहीटिंग प्रोटेक्शन आणि सेफ्टी लॉक आहे, त्यामुळे हे वापरण्यासाठी सुरक्षित आहे. हे बटन प्रेस केल्यानंतर ही बॉडी वरच्या बाजूला येते आणि परत प्रेस केल्यानंतर ही व्यवस्थित लॉक होते. या बाउलच्या वरती हे झाकण दिले, याला स्प्लॅश गार्ड म्हणतात. याच्यामुळे आतमध्ये काही आपण पीठ वगैरे मळत असेल तर ते बाहेर येत नाही आणि यातलं मिक्सिंग एकदम सुरक्षित असं होतं. इथे साईडला जी रिकामी जागा आहे ते आपल्याला त्यामध्ये काही साहित्य टाकायचं असेल तर ते ओपन न करता आपण तिथूनच टाकू शकतो. हा मिक्सिंग बाउल बाहेर काढण्यासाठी हा नॉब प्रेस करायचा, हे वरती घ्यायचं आणि हे आपल्याला बाउल बाहेर काढून घ्यायचं आहे. हा बाउल यामध्ये सेट करत असताना यामध्ये एक लॉक फंक्शन आहे, त्यामध्ये हा बाउल आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. यामध्ये कुठलंही हुक लावत असताना काय करायचं, हे यामध्ये घालून घ्यायचं, वरच्या बाजूला प्रेस करायचं आणि थोडंसं फिरवायचं, ते व्यवस्थित लॉक होतं. अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही हुक लावू शकता आणि काढताना पण सेम याच पद्धतीने काढून घ्यायचे, अगदी इझिली निघतं. इथे मी मसाला पुरी बनवते. या बाउलची कपॅसिटी 5 लिटर असली तरी यामध्ये 5 किलो आटा घालायचा नाही, कारण आटा आणि बाकीचं साहित्य पाणी घातल्यानंतर याचं वजन वाढतं. त्यामुळे 700 ते 800 ग्रॅम आटा तुम्ही यामध्ये वापरू शकता. गहू पिठात बेसिक मसाले, मीठ, कोथिंबीर आणि कसुरी मेथी घातली. आता याला आपल्याला डो हुक लावून घ्यायचं आहे, जे कणिक मळण्यासाठी वापरलं जातं. याला आपल्याला स्प्लॅश गार्ड लावून घ्यायचं आहे, याचं झाकण लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी फक्त याचं स्पीड 1 ते 2 ठेवलं आहे. आधी हे कोरडं साहित्य मिक्स करून घेते. हे सगळं मिक्स झाल्यानंतर साईडला जी ओपन स्पेस आहे या स्प्लॅश गार्डला, तिथून यामध्ये पाणी घालायचं आहे. हात खराब न करता अगदी मऊसूत यामध्ये कणिक मळली जाते किंवा कुठलंही पीठ मळायचं असेल तर ते मळू शकतो. इथे पाहताय तुम्ही, अंदाजानुसार पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये मी तेल घालते आहे, म्हणजे छान मऊ गोळा तयार होईल. 1 चमचा तेल घातलं, परत हे मळून घेते. हे पीठ मळून तयार झालंय. आता हा मी बाउल बाहेर काढून घेते. अगदी छान मऊ कणिक तयार झाली आहे बघा. बऱ्याचदा आपल्याला खूप वेळ मळावं लागतं किंवा ते भिजत ठेवावं लागतं, तेव्हा कुठे अशी मऊ कणिक तयार होते किंवा मऊ पीठ मळलं जातं. अगदी छान असं तयार झालं आहे. याची आता मी पुऱ्या बनवून घेते. छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत मी आणि तेलावरती याची पुरी लाटून घेते. तेलामध्ये तळून घ्यायची. खमंग अशी टमटमीत फुगलेली ही मसाला पुरी चहासोबत खायला अप्रतिम अशी लागते. खमंग अशी पुरी तयार झाली आहे. या बाउलमध्ये मी 1 लिटर व्हिपक्रीम घालते. 1.2 लिटरपेक्षा जास्ती यामध्ये व्हिपक्रीम वापरायची नाही आहे. आता ही फेटून घेण्यासाठी हा बाउल मी इथे लॉक करून घेतला आणि इथे विस्क हे आपल्याला हुक लावून घ्यायचं आहे. याला स्प्लॅश गार्ड देखील लावून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला याचं कमी स्पीड ठेवायचं आणि नंतर हळूहळू हे स्पीड आपल्याला वाढवायचं आहे. प्रत्येक हुकला किती स्पीड ठेवायचं हे या मशीनवरती दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही ते स्पीड ठेवू शकता. इथे मी ही क्रीम चांगली फेटून घेतली आहे. पाहताय तुम्ही इथे पहिले केवढी होती आणि फेटून झाल्यानंतर केवढी झाली आहे. हे आता मी पहिल्यांदा हे जे हुक आहे ते काढून घेते. अगदी मस्त क्रीम फेटली गेली आहे. काही मिनिटात बिना त्रासाची क्रीम फेटली जाते. आता या बाउलमध्ये मी बटाटा, कांदा आणि काही मसाले, तिखट, मीठ, चाट मसाला असं घालून घेते. बऱ्याचदा आपल्याला पाणीपुरीसाठी मॅश पोटॅटो लागतो ना, तसा मी इथे बनवून घेते. हा बाउल आता यामध्ये लॉक करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला बीटर हुक लावून घ्यायचं आहे. हे वालं याला स्प्लॅश गार्ड लावून घ्यायचा आणि एका स्पीडमध्येच हा पोटॅटो किंवा बटाटा अगदी लगेच मॅश होतो. इथे पाहताय तुम्ही. हा बटाटा तुम्ही पाणीपुरीसाठी किंवा पराठ्यासाठी वापरू शकता.
हा बाऊल, स्प्लॅश गार्ड आणि हे तीनही जे हुक आहेत ते पाण्याखाली स्वच्छ धुवून पुसून नंतर ते तुम्ही वापरू शकता आणि मशीन आपल्याला फक्त कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. या अगारो स्टँड मिक्सरबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याचे डिटेल्स दिले आहेत. धन्यवाद.